हॅलो एव्हरीवन, दिस इज मुग्धा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी खूप सिंपल असा ट्रेडिशनल लुक घेऊन आलेली आहे. हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी इथे पिलग्रिमचं फेस मिस्ट अँड टोनर माझ्या पूर्ण फेसला स्प्रे करून घेते. अँड हे टोनर पूर्ण ड्राय करण्यासाठी मी ते हँड फॅनचा यूज करते. पूर्ण ड्राय झाल्यानंतर नेक्स्ट मी इथे पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर अप्लाय करते. बिकॉज माझी कॉम्बिनेशन स्किन आहे आणि मला जेल मॉइश्चरायझर खूप आवडतात, म्हणून मी ते जेल मॉइश्चरायझर यूज करते. अँड मी माझ्या हँडनेच पूर्ण फेसवर छानपैकी मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते. नेक्स्ट मी इथे शुगर पॉपचं स्ट्रॉबेरी लिप बाम मी माझ्या लिप्सवर अप्लाय करते, लिप्स छान मॉइश्चराईज राहण्यासाठी. आता मी मेकअपला स्टार्ट करते. सगळ्यात आधी मी इथे मेबलिनचं एज रिवाइंड कन्सिलर यूज करते. यातला मी शेड घेतलेला आहे कॅरमल. तुम्ही मला जिथे गरज वाटते तिथे मी अप्लाय करून घेते. अँड तुम्ही बघू शकता मी ते जरा जास्त कन्सिलर लावते, बिकॉज मला फाउंडेशनचा बेस कमी ठेवायचा आहे, कन्सिलरने सगळं हाईड करायचं आहे. त्यानंतर मी एका ब्युटी ब्लेंडरने हे कन्सिलर छान ब्लेंड करून घेते. अँड येस, आजचा मेकअप खूप सिम्पल ठेवते, बिकॉज सगळ्यांनाच हेवी लुक आवडत नाही. एकदम सिम्पल मेकअप काहीजणं करतात आणि स्पेशल त्यांच्यासाठीच मी हा लुक घेऊन आलेली आहे. त्यानंतर मी इथे मार्सचं बीबी क्रीम यूज करते, शेड आहे मीडियम. अँड मी बीबी क्रीम पण एकदम थोडंसं घेतलं आहे, बिकॉज मी कन्सिलरने मी माझा पूर्ण फेस कवर केला आहे. पण जिथे अनइवन स्किन टोन आहे तिथे त्यासाठी मी हे मार्सचं बीबी क्रीम यूज करते. अँड ते पण मी डायरेक्ट एका ब्युटी ब्लेंडरने माझ्या पूर्ण फेसवर ब्लेंड करून घेते. अँड आजचा लुक मला खूप सिम्पल ठेवायचं होतं, म्हणून मी आज इथे फाउंडेशन नाही यूज केलं आहे, बेबी क्रीम यूज केले. अँड त्याने पण आपल्याला छान कवरेज मिळालं आहे. अँड मी माझ्या नेक आणि इयर पण छान कवर करून घेते. अँड बघू शकता माझं फाउंडेशन पण अप्लाय करून झालं आहे. आता हे फाउंडेशन अँड कन्सिलर लॉक करण्यासाठी मी ते इनसाईडची बनाना पावडर यूज करते. अँड पावडर अप्लाय करण्यासाठी मी ते एका पिझ्झा पफचा यूज करते. पिझ्झा पफने डायरेक्ट टॅप करत मी पावडर माझ्या फेसवर अप्लाय करते. अँड मी बघू शकता पूर्ण ब्लेंड करत नाही, मी फक्त वरच्यावरती पावडर अप्लाय करते. आता ही जी एक राहिलेली पावडर आहे ती मी एका बिग पावडर ब्रशने ती पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तुम्ही इथे लूज पावडरच्या ऐवजी कॉम्पॅक्ट पावडरचं पण यूज करू शकता अँड डायरेक्ट ब्रशने पण अप्लाय करू शकता. नेक्स्ट मी ते इनसाईडचं ब्लशर पॅलेट यूज करते. यामध्ये आपल्याला 4 शेड्स मिळतात. त्यातला जो पिंक शेड आहे तो मी माझ्या चिक्सवर ब्लशर ब्रशने अप्लाय करून घेते. नेक्स्ट मी हायलायटरसाठी ते मार्सचं द सिटी पॅराडाईज पॅलेट यूज करते. यातलं मी वेरियंट घेतलेला आहे मुंबई. यातलं मी हायलायटर मी माझ्या फेसवर अप्लाय करते. आणि तुम्ही बघू शकता हे एक नॉर्मल हायलायटर आहे. जर तुम्हाला भरपूर शाईन पाहिजे असेल तर मी तुम्हाला हे हायलायटर सजेस्ट करणार नाही. तुम्ही शुगर किंवा मेबलिनचं हायलायटर ट्राय करू शकता. नेक्स्ट मी इथे माझी आयब्रो फिल करून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे माझी सगळ्यात फेवरेट मिस्क्रियाची आयब्रो पेन्सिल यूज करते इन द शेड डार्क ब्राऊन. माझे आयब्रो पण फिल करून झालेत. आता मी आय मेकअप करून घेते आणि त्यासाठी मी सेम मार्सचं द सिटी पॅराडाईज पॅलेट यूज करते. यातला जो डार्क पिंक शेड आहे तो मी माझ्या आउटर कॉर्नरला अप्लाय करते आणि तो इनर कॉर्नरला ब्लेंड करते. नंतर सेम पॅलेटमधला जो ब्लशरचा पिंक शेड आहे तो मी माझ्या इनर कॉर्नरवर अप्लाय करून छान ब्लेंड करते. आणि त्यानंतर मी ते कवर करायचं लिक्विड आयलायनर यूज करते. अँड तुम्ही बघू शकता मी ते खूपच सिम्पल आय मेकअप ठेवला आहे. अँड जर तुम्हाला पाहिजे तर यावर तुम्ही गोल्डन शिमर शेड पण अप्लाय करू शकता. मी सेम पॅलेटमधलं जे हायलायटर होतं ते मी इनर कॉर्नर हायलायटिंगसाठी यूज करते आणि फिंगरनेच अप्लाय करते. नेक्स्ट मी इथे इनसाईडचा मस्कारा यूज करते आणि हा एक
खूप नॉर्मल मस्कारा आहे. मी तुम्हाला हा मस्कारा सजेस्ट करणार नाही. मार्केटमध्ये ह्यापेक्षा पण खूप छान छान मस्कारा आहे. तुम्ही ते ट्राय करू शकता. बिकॉज याने काही आपल्याला वॉल्यूम किंवा लेंथ मिळत नाही या मस्कारामुळे. त्यानंतर मी इथे लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि लिपस्टिकसाठी मी ते मायग्रामची पॉप्सो क्रीमी मॅट लिपस्टिक यूज करते इन द शेड लवर. आता माझा पूर्ण मेकअप करून झाला. आता मेकअप सेट करण्यासाठी मी इथे फेसेस स्कॅनरचं मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते. तुम्ही माझ्या पूर्ण फेसवर स्प्रे करते आणि एका हँड फॅनने तो पूर्णपणे ड्राय करून घेते. आणि इट्स डन. माझा पूर्ण मेकअप करून झालेला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.